नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर्फा 17,000 प्लस जागांसाठी भरती निघाली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर कॅटेगरीनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे याबद्दल माहिती सांगा. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट होती की सर्व जिल्ह्यांची जे मित्रांनो माहिती सांगा. सर्व जिल्ह्यामध्ये कॅटेगरीनुसार किती जागा आहे, SC कॅटेगरीच्या किती जागा, ST SC ST OBC WSNT VJ ओपन या सर्व कॅटेगरीच्या जागा सांगा सर सर्व जिल्ह्यामध्ये. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मित्रांनो या ठिकाणी सर्व जिल्ह्यांच्या जागा मी तुम्हाला कॅटेगरीनुसार दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज मिळणार आहे की आपल्या कॅटेगरीच्या जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना अडचण येणार नाही. याबद्दल मित्रांनो एक तुम्हाला अंदाज लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मित्रांनो सर्व जिल्हे मी तुम्हाला कव्हर करणार आहे. जेवढ्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती आहे त्या सर्व पोलीस भरती सर्व जिल्ह्यांचे जे मित्रांनो जागा मी तुम्हाला दाखवणार आहे कॅटेगरीनुसार सर्व जिल्ह्यांची. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर सर्वात आधी पहिला जो जिल्हा आहे तो आहे मित्रांनो मुंबई. मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे, टोटल 2,572 जागा आहे या ठिकाणी. ठीक आहे. आणि सर्वात जास्त कॅटेगरीनुसार सर्वात जास्त जागा ह्या मुंबई या ठिकाणीच आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी ठाणे शहर आहे. तर ठाणे शहर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड. तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कॅटेगरीनुसार जागा. तर टोटल या ठिकाणी 262 जागा आहे आणि कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. त्यानंतर मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार जागा. तर स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नागपूर शहर आहे. तर नागपूर शहर या ठिकाणी 347 टोटल जागा आहे या ठिकाणी. त्यानंतर नवी मुंबई या ठिकाणी जवळपास 185 जागा आहे. त्यानंतर नाशिक शहर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 118 जागा आहे. त्यानंतर अमरावती शहर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर अमरावती शहर या ठिकाणी जवळपास 74 जागा आहे. त्यानंतर सोलापूर शहरमध्ये या ठिकाणी टोटल 32 जागा आहे फक्त. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी 212 जागा आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण या ठिकाणी 81 जागा आहे. त्यानंतर अलिबाग रायगड या ठिकाणी 391 जागा आहे. त्यानंतर अहमदनगर या ठिकाणी 25 जागा आहे फक्त. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी नाशिक ग्रामीणला बघू शकता. तर नाशिक ग्रामीणला फक्त 32 जागा आहे. त्यानंतर रत्नागिरीला या ठिकाणी जवळपास 149 जागा आहे फक्त. त्यानंतर सिंधुदुर्ग आहे. तर सिंधुदुर्ग या ठिकाणी जवळपास 118 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती पालघर. तर पालघर या ठिकाणी 59 जागा आहे. त्यानंतर कोल्हापूर. तर कोल्हापूर या ठिकाणी 154 जागा आहे. त्यानंतर नंदुरबार या ठिकाणी 151 जागा आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता धुळे या ठिकाणी बघू शकता. धुळे या ठिकाणी 57 जागा आहे फक्त. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जळगाव. तर जळगावमध्ये 137 जागा आहे. त्यानंतर सोलापूर. तर सोलापूर या ठिकाणी 85 जागा आहे. कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर सांगली या ठिकाणी फक्त 27 जागा आहे. त्यानंतर सातारा या ठिकाणी 196 जागा आहे. त्यानंतर पुणे या ठिकाणी 448 जागा आहे. त्याचबरोबर नांदेड या ठिकाणी 134 जागा आहे. त्याचबरोबर धाराशिव या ठिकाणी 99 जागा आहे. त्याचबरोबर बीड या ठिकाणी 165 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जालना या ठिकाणी
तर जालना या ठिकाणी टोटल 102 जागा कॅटेगरीनुसार. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या कॅटेगरीच्या या ठिकाणी जागा किती आहे. SC ST OBC EWS NTBG ओपन SBC सर्व कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी. होमगार्ड झालं, त्याचबरोबर माजी सैनिक झालं, अंशकालीन झालं, पोलीस पाल्य झालं, गृहरक्षक दल झालं, अनाथ झालं, खेळाडू झालं, महिला झालं, सर्वसाधारण झालं. त्याचबरोबर जालना या ठिकाणी जालना चालक आहे. तर जालना चालक या ठिकाणी फक्त 23 जागा आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर ग्रामीण या ठिकाणी 126 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्ही लातूर या ठिकाणी बघू शकता. तर लातूर या ठिकाणी जवळपास 44 जागा या ठिकाणी कॅटेगरीनुसार. त्यानंतर परभणी आहे. तर परभणी या ठिकाणी टोटल 111 जागा या ठिकाणी टोटल आहे. परभणी या ठिकाणी कॅटेगरीनुसार तुम्ही जागा बघू शकता. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर विजा अ, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, इनाव, हिमाव. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नागपूर जिल्हा ग्रामीण. तर नागपूर जिल्हा ग्रामीण या ठिकाणी जवळपास 124 जागा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा आहे. त्यानंतर भंडारा या ठिकाणी जागा बघू शकता. 60 जागा या ठिकाणी. त्यानंतर चंद्रपूर. तर चंद्रपूर या ठिकाणी 137 जागा आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वर्धा पोलीस. तर वर्धा शिपाईमध्ये या ठिकाणी जवळपास 20 जागा आहे फक्त. खूप कमी जागा वर्धा या ठिकाणी. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गडचिरोली. तर गडचिरोलीमध्ये जवळपास 742 जागा. आणि एक लक्षात ठेवा, गडचिरोलीमध्ये फॉर्म चुकूनही भरू नका, कारण की मागच्या वर्षी मित्रांनो जास्त मुलांनी गडचिरोलीमध्ये फॉर्म भरला, त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. तर गडचिरोलीमध्ये तिथल्याच मुलांना घेते. त्यानंतर गोंदियामध्ये तुम्ही बघू शकता जवळपास 110 जागा आहे. त्यानंतर अमरावती आहे. तर अमरावती या ठिकाणी 198 जागा आहे. अमरावती या ठिकाणी 198 जागा या ठिकाणी. त्यानंतर अकोला या ठिकाणी 195 जागा आहे. त्यानंतर वाशिम या ठिकाणी 68 जागा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बुलढाणा. तर बुलढाण्यात 125 जागा आहे. त्यानंतर यवतमाळ. तर यवतमाळमध्ये टोटल जागा 45 आहे. तर एवढ्या ज्या आहे मित्रांनो जागा आहे ह्या सर्व जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. तर गडचिरोलीमध्ये सुद्धा मित्रांनो जास्त जागा आहे. तर चुकूनही तुम्ही या ठिकाणी मित्रांनो गडचिरोलीमध्ये फॉर्म भरू नका, कारण की मागच्या वर्षी मित्रांनो मुलांना घरी डायरेक्ट पाठवण्यात आलं होतं. त्यांनी फॉर्म तर भरला होता. ठीक आहे. तर गडचिरोलीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म वगैरे भरला होता, पण ते जेव्हा ग्राउंडसाठी गेले होते तर मराठवाड्यातले सुद्धा बरेच विद्यार्थी होते, विदर्भातले सुद्धा जास्त विद्यार्थी होते. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जे मित्रांनो तिथं ग्राउंडसाठी प्रवेश त्या ठिकाणी दिला नव्हता गडचिरोली या ठिकाणी, कारण की त्या ठिकाणी जे मित्रांनो गडचिरोलीचेच मुलं त्या ठिकाणी ते घेतात. ठीक आहे. तर गडचिरोलीच्या मुलांसाठीच मित्रांनो त्या ठिकाणी ग्राउंड असते. तर बाकी जिल्ह्यांसाठी ते ग्राउंड नसते, एक लक्षात ठेवा. तर गडचिरोलीमध्ये मित्रांनो चुकूनही फॉर्म भरू नका तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटते जागा जास्त आहे आणि साक्षरता दरसुद्धा तिकडली जास्त आहे, आदिवासी जिल्हा असल्यामुळे. तर जास्त मुलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरू नका. जे गडचिरोली आहेत त्या ठिकाणचेच त्या ठिकाणी भरू शकता. तर ही होती संपूर्ण